next point is vector, or next class is after string all the wrapper classes, next class is vector class. Okay, so vector class it is like a array. So array मध्ये आपण n number of elements store करतो, तसं using vector पण आपण काय करू शकतो, n number of elements store करू शकतो. but array and vector मध्ये difference काय आहे की array मध्ये आपण only similar elements of similar data type फक्त आपण काय करतो, स्टोर करतो. मीन्स व्हॉट, array जर इंटिजर असेल तर त्याच्यामध्ये ओनली इंटिजर एलिमेंट्स असणार, array जर स्ट्रिंग असेल तर ओनली स्ट्रिंग असणार. जसं args हा जो array आहे हा कोणत्या टाइपचा असतो, स्ट्रिंग टाइपचा असतो. मग ह्याच्यामध्ये जरी तुम्ही नंबर टाकला तरी तो बाय डिफॉल्ट काय घेतो, त्याला स्ट्रिंगच घेतो. ओके, हे तुम्हाला माहिती आहे, आपण कमांड लाईन आर्ग्युमेंट मध्ये शिकलोय. ओके, सो बघा की वेक्टर आणि array मध्ये डिफरन्स काय किंवा फर्स्ट सिमिलॅरिटी काय, इट कंटेन्स n नंबर ऑफ एलिमेंट्स. array सिमिलॅरिटी काय, array also contains n number of elements. Okay, but what is the difference between the vector and array? Array contains only the elements of the same data type. Okay, but the vector contains the elements of different data types. Okay, now array, आता suppose integer array आहे हा, तो ह्याच्यामध्ये आपण कसं करतो डिक्लेअर, न्यू इन असं करतो जावा मध्ये. ओके, सो ह्याच्यामध्ये a मध्ये जे एलिमेंट जाणार ते नंबर्स जाणार आहेत. किती, मॅक्झिमम 10 नंबर्स ऑफ विच टाइप, इंटिजर टाइप. ओके, नाउ दिस इंट इज अ बिल्ट इन डेटा टाइप. ओके, नाउ जर इंटिजर क्लासचा array घेतला, आता इंटिजर आता हा जो array आहे 10 साइजचा, तर हा काय बेसिक डेटा टाइप इंटचा आहे. नाउ आता मी हा इंटिजर काय आहे, क्लास आहे. सो हे काय झालं, array ऑफ ऑब्जेक्ट. काय झालं हे, array ऑफ ऑब्जेक्ट, बिकॉज हा क्लास आहे ना. सो a ऑफ 10 झालं, हे 10 साइजचं, म्हणजेच काय, हे array ऑफ ऑब्जेक्ट झालं. सो ह्या array a मध्ये नाउ आपण किती ऑब्जेक्ट स्टोर करू शकतो, इंटिजर 10 ऑब्जेक्ट्स. पण कोणते, सगळे इंटिजर्स. मीन्स व्हॉट, array contains elements, n number of element, it contains n number of element, n may vary, okay, but of the same data type. Okay, but vector contains n number of elements of different data type. Okay, now vector मध्ये आपण सेम पण एलिमेंट करू शकतो, ऑल ऑफ सेम टाइप, किंवा वेक्टर तुम्हाला अलाउ करतं की तुम्ही एक एलिमेंट स्ट्रिंग टाका, एक एलिमेंट इंटिजर टाका, एक फ्लोट टाका. ओके, सो वेक्टर मध्ये सेम डेटा टाइपचे एलिमेंट, मीन्स काय, मला वाटलं की मला सगळ्या वेक्टर मध्ये ऑल स्ट्रिंग टाकायचे, आय कॅन, but I can also insert different elements of different data types. Okay, now हे झालं difference between array and vector. Now another one most important difference काय बघा vector आणि array मध्ये. जसं जस्ट आपण बघितलं की array हा बेसिक डेटा टाइपचा पण असू शकतो आणि क्लास टाइपचा पण असू शकतो, स्ट्रिंगचा पण array असतो. जसं हा, म्हणजेच काय की स्ट्रिंग हा क्लास आहे ना, सो हा काय झाला, array ऑफ ऑब्जेक्ट झाला. सो ह्याच्यामध्ये आपण n नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स टाकू शकतो, कोणत्या टाइपचे, स्ट्रिंग टाइपचे. इथे आपण n नंबर ऑफ एलिमेंट्स टाकू शकतो, कोणत्या, बेसिक डेटा टाइप इंटचे. इथे आपण n नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स टाकू शकतो, कोणते, इंटिजर टाइपचे. आता तुम्हाला ऑब्जेक्ट आणि म्हणजे काय, इंटिजर ऑब्जेक्ट आणि बेसिक डेटा टाइप इंट, ह्याचा डिफरन्स मी तुम्हाला रॅपर क्लास मध्ये एक्सप्लेन केलेला आहे. लक्षात नसेल तर परत एकदा प्रिव्हियस लेक्चर रिवाइज करा. ओके, नाउ वेक्टर मध्ये, बट ह्याच्यामध्ये काय की तुम्ही तुमचा array बेसिक डेटा टाइपचा पण असू शकतो, लाइक दिस. ओके, array नेम काही असू शकतं, किंवा तुमचा array क्लास टाइपचा सुद्धा असू शकतो. ओके, बट त्याच्यामध्ये जे एलिमेंट जाणार ते सगळे सेम टाइपचे जाणार. ओके, तर वेक्टर मध्ये तुम्ही सेम टाइपचे पण ऑल एलिमेंट्स टाकू शकता, डिफरंट टाइपचे पण टाकू शकता. ओके, बट वेक्टर मध्ये ओनली ऑब्जेक्ट्स आर अलाउड. ओनली ऑब्जेक्ट्स आर अलाउड मीन्स व्हॉट, वेक्टर मध्ये फक्त तुम्ही असं इंटिजर क्लासचे ऑब्जेक्ट टाकू शकता, स्ट्रिंग क्लासचे ऑब्जेक्ट, कॅरेक्टर टाइपचे, जेवढे आपण रॅपर क्लासेस मध्ये ऑब्जेक्ट बघितले ना, बुलियन क्लासेस बघितले ना, बुलियन, म्हणजेच काय की तुम्ही
डिफरंट सेम टाईप सेम पण व्हॅल्यू टाकू शकता, म्हणजे ऑल स्ट्रिंग टाकणार. तर तुम्हाला माहिती जावा मध्ये स्ट्रिंग कोणत्या ह्याने आपण डिक्लेअर करतो, स्ट्रिंग क्लासने. सो ह्याने डिक्लेअर केलेला एस ह्याच्यामध्ये एबीसी आहे, तर हा एस मी टाकू शकते व्हेक्टर मध्ये, बिकॉज हा एस काय झाला, ऑब्जेक्ट झाला स्ट्रिंग टाईपचा. ओके, बट मी इंट a इज इक्वल टू 10 केलं, मग मी हा a व्हेक्टर मध्ये ऍड करू शकत नाही, बिकॉज a इज ऑफ सिंपल बेसिक डेटा टाइप int, इट इज नॉट अ ऑब्जेक्ट. बट मी इंटीजर i1 केलं, न्यू, आता हे आपण रॅपर मध्ये बघितले, आणि इथे मी टाकला a मध्ये मी 10 टाकलं, ए बेसिक डेटा टाइपचा होता, आणि हा a ला मी कन्व्हर्ट केलं, रॅप केलं कशामध्ये, इंटीजर ऑब्जेक्ट i1 मध्ये. मग हा i1 आय कॅन ऍड इनटू द व्हेक्टर, बिकॉज व्हेक्टर मध्ये फक्त ऑब्जेक्ट्स काय असतात, अलाउड असतात. आलं का लक्षात? ठीक आहे. सो हा i1 मी टाकू शकते, बट हा a नाही टाकू शकत का, बिकॉज हा a काय बेसिक डेटा टाइपिंगचा, आणि हा i1 काय नाव, i1 इज अ ऑब्जेक्ट. ओके, विच कंटेन्स द a ची व्हॅल्यू दॅट इज 10. ओके, बट i1 हे ऑब्जेक्ट आहे, ते i1 मी टाकू शकते. सो व्हेक्टर मध्ये फक्त ऑब्जेक्ट्स अलाउड आहेत, डिफरंट क्लासेसचे. ओके, सो मी सेम क्लासेसचे पण ऑब्जेक्ट टाकू शकता, म्हणजे ऑल स्ट्रिंग टाकू शकता, ऑल इंटीजर ऑब्जेक्ट्स टाकू शकता, बट यू कॅन ऍड डिफरंट ऑब्जेक्ट्स ऑल्सो. बट ऍरे मध्ये तुमचा ऍरे ऑब्जेक्टचा पण असू शकतो आणि बेसिक डेटा टाइपचा पण असू शकतो, बोथ अलाउड आहे. पण व्हेक्टर मध्ये ओनली काय अलाउड आहे, ऑब्जेक्ट्स अलाउड आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा, जर मी व्हेक्टर मध्ये a इज इक्वल, हा a जर मी व्हेक्टर मध्ये टाकला, इट इज रॉंग. ओके, बट इंटीजर i1 रॅपिंग केलं मी इंटीजर, किंवा डायरेक्टली असं 10 जरी लिहिलं, तर हा 10 काय असतो, बाय डिफॉल्ट इंट असतो बेसिक. ओके, त्याचं कन्व्हर्जन ऑब्जेक्ट मध्ये केलं, रॅपर केलं i1 ने, आणि मग हा i1 आय कॅन ऍड इनटू द व्हेक्टर. नाउ कॅन c इज इक्वल टू x आहे, तर मी हा c व्हेक्टर मध्ये ऍड करू शकत नाही, बिकॉज हा c काय बेसिक डेटा टाइपचा आहे. व्हेक्टर मध्ये फक्त ऑब्जेक्ट्स अलाउड आहेत, पण मी त्या कॅरेक्टर, सपोज c1 हे ऑब्जेक्ट केलं मी कॅरेक्टर क्लासचं, न्यू कॅरेक्टर, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही c टाकला तरी चालेल किंवा x टाकला तरी चालेल. नाउ हे c1 मी व्हेक्टर मध्ये ऍड करू शकते. ओके, कळालं डिफरन्स तुम्हाला? काय की तुम्ही डायरेक्टली बेसिक डेटा टाइपचे व्हॅल्यू नाही टाकू शकत, बट यू कॅन ऍड ऑब्जेक्ट्स टू द व्हेक्टर. ओके, सो दिस इज अ मेन डिफरन्स बिटवीन द अरे अँड द व्हेक्टर. त्याच्यानंतर स्ट्रिंग s इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग, इथे मी टाकलं abc. सो हा s मी टाकू शकते का व्हेक्टर मध्ये? येस, बिकॉज स्ट्रिंग इज अ क्लास अँड s इज अ ऑब्जेक्ट ऑफ दॅट क्लास. ओके, तर हा मी स्ट्रिंग टाकू शकते. ओके, तर हे झालं तुमचं व्हेक्टर. नाव आता व्हेक्टर हा क्लास आहे, सो ऑब्विसली जसं आपण स्ट्रिंग क्लासचा यूज बघितला, तसं आता मी व्हेक्टरचा सांगितला यूज. व्हेक्टर काय? इट इज लाईक अन अरे, इट कंटेन्स n नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ अ डिफरंट डेटा टाइप्स. ओके, और यू कॅन से व्हेक्टर कंटेन्स n नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ डिफरंट ऑब्जेक्ट्स. ओके, त्याच्यानंतर व्हेक्टर जो आहे हा अरे आहे, पण हा काय डायनॅमिक अरे आहे. जसं आता डायनॅमिक अरे मीन्स व्हॉट, रन टाइम इट कॅन बी एक्सटेंडेड. म्हणजे त्याची साईज मीन्स व्हॉट, की आता आपला नॉर्मल अरे आहे, न्यू इंट मी तर 10 दिलं, तर आपण ह्याच्यामध्ये 10 एलिमेंट्स टाकू शकतो मॅक्झिमम. ओके, आणि आपल्याला जर चेंज करायचं असेल तर इथे येऊन आपल्याला परत साईज चेंज करावी लागेल जी पाहिजे ती, आणि मग परत प्रोग्राम कंपाइल करून रन. देन आय कॅन इन्सर्ट ॲट मोस्ट 20 एलिमेंट्स, बट त्याच्यापेक्षा जास्त नाही. ओके, सो अरे मध्ये काय एकदा साईज डिसाइड केली की तेवढेच एलिमेंट्स आपण काय करू शकतो, एंटर करू शकतो. बट व्हेक्टर मध्ये सुरुवातीला तुम्ही 0 साईज जरी दिली तरी पण तुम्ही प्रोग्राम रन केल्यावर यू कॅन ऍड n नंबर ऑफ एलिमेंट्स टू द व्हेक्टर. तुम्ही सुरुवातीला व्हेक्टरची साईज 3 दिली तर असं नाही की तुम्ही 3च एलिमेंट टाकू शकता. सुरुवातीला तुम्ही जी साईज द्यायची यू कॅन गिव्ह इट. ओके, बट प्रोग्राम रन केल्यावरती यू कॅन एंटर n नंबर ऑफ एलिमेंट्स. म्हणजे असं नाहीये की व्हेक्टर जर मी 3 साईजचा केला तर आय कॅन इन्सर्ट ओनली 3 ऑब्जेक्ट्स. ओके, असं नाही, यू कॅन ऍड मोर दॅन दॅट. ओके, साईज इज जस्ट यू हॅव टू गिव्ह when you declare the vector. ओके, आणि पण प्रोग्राम रन केल्यावरती तुम्ही इझिली त्याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा एलिमेंट्स टाकू शकता. मीन्स व्हॉट, की साईज मॅटर करत नाही, तुम्ही किती दिली तरी डायनॅमिक प्रोग्राम रन केल्यावरती यू कॅन इन्सर्ट
or you can extend the size of the vector, okay, as you require. ठीक है, so it is called as a dynamic array. Then vector is a class. It is included in utility package like scanner. जसं स्कॅनर क्लास आहे तसा युटिल पॅकेज मध्ये वेक्टर पण क्लास आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा कोणत्या पॅकेज मध्ये कोणता क्लास येतो. सो जेव्हा जेव्हा आपल्याला वेक्टर क्लास यूज करायचा आहे तेव्हा तेव्हा वी हॅव टू import the java.util package. Okay, now vector classes चे functions. पहिल्यांदा वेक्टर क्लासचा कन्स्ट्रक्टर किंवा बघा वेक्टर कसं इनिशियलाइज करायचं. वेक्टर नाउ वेक्टर कसं डिक्लेअर करायचं बघा. वेक्टर v जरी तो ॲरे आहे तरी पण असं ॲरेचं सबस्क्रिप्ट वगैरे द्यायची गरज नाही. ओके, न्यू वेक्टर. सो यू कॅन गिव्ह डिफॉल्ट साइज म्हणजे 0. जरी तुम्ही साइज 0 दिली बट यू कॅन इन्सर्ट मोर दॅन दॅट. तुम्हाला सांगितले डायनामिक ॲरे तुम्ही असं करू शकता किंवा वेक्टर v द्यायला पाहिजे ऑब्जेक्ट असं काही नाहीये. यू कॅन गिव्ह एनी आणि ते मी 3 दिलं अलाउड आहे. तुम्ही जरी 3 दिलं तरी तुम्ही 3 एलिमेंट इन्सर्ट करू शकता असं नाही. तुम्ही असं डिक्लेअर करा वेक्टर किंवा एखादी कोणती पण साइज देऊन करा. त्याच्यापेक्षा कमी पण करू शकता आणि जास्त पण एलिमेंट इन्सर्ट करू शकता. ओके, सो वेक्टर असा डिक्लेअर करायचा आहे. जरी तो तुम्ही सबस्क्रिप्ट लिहिलेला नाहीये तरी पण तो ऍज अ ॲरे सारखाच वर्क करणार आहे. सो दिस इज हाऊ यू कॅन डिक्लेअर द वेक्टर. ओके, आफ्टर दॅट मेथड्स ऑफ द वेक्टर. सो वन बाय वन मेथड बघा. फर्स्ट मेथड आहे वेक्टर क्लासची ऍड एलिमेंट. सो आता ह्या मेथड्स आहेत कशाच्या वेक्टर क्लासच्या. सो वी हॅव टू कॉल इट युजिंग द ऑब्जेक्ट ऑफ द वेक्टर. नाउ आपल्या केस मध्ये ऑब्जेक्ट काय आहे v. सो v नी तुम्ही जे ऑब्जेक्ट नेम देताल ते वेक्टर क्लासच्या पुढे तर त्यांनी तुम्ही ह्या मेथड्स काय करणार कॉल करणार. आता ऍड एलिमेंट आणि इथे तुम्ही आयटम मीन्स व्हॉट. तर ऍड एलिमेंट मेथड काय करणार ऍड द आयटम at end of the vector list. ओके, म्हणजेच काय की v मध्ये तुम्ही जो ऍड एलिमेंटनी जो आयटम पास करणार आहे तो कुठे जाणार आहे वेक्टर मध्ये लास्टला जाणार आहे. आता सुरुवातीला मी वेक्टर ह्या किंवा ह्या वेनी काय केलं डिक्लेअर केला. ओके, तर हा एम्प्टी आहे. आता v मध्ये एकही एलिमेंट नाही जस्ट आपण डिक्लेअर केलेलं. आता मी काय केलं v डॉट ऍड एलिमेंट आणि तुम्हाला बघा ऍड एलिमेंट सपोज मी इथे केलं एबीसी. हे व्हॅलिड आहे. ओके, आता वेक्टर मध्ये फक्त ऑब्जेक्ट असतात पण जावा मध्ये डबल कोट मध्ये जी स्ट्रिंग पास करतात ती बाय डिफॉल्ट कशामध्ये ऍक्सेप्ट होते स्ट्रिंग क्लास मध्ये. सो हे ऑब्जेक्टच झालं. नाउ आता बघा v ऑफ 0 मध्ये काय जाणार आहे एबीसी जाणार आहे पहिला एलिमेंट. आता मी परत ऍड केलं ऍड एलिमेंट PQR. तर हा ऍट दी एंड जाऊन ऍड होणार. म्हणजेच काय एक एलिमेंट होता 0th पोझिशनला आता PQR जाणार फर्स्ट इंडेक्सला. आलं का लक्षात. ठीक आहे, हे झालं तुमचं ऍड एलिमेंट ऍट द एंड जाऊन. ओके, नाउ आता जर मी असं केलं v डॉट ऍड एलिमेंट 10. सो इट इज रॉंग येणार हे मला बिकॉज हा जो 10 आहे हा कसा ऍक्सेप्ट होतो बेसिक डेटा टाइप इन नी पण वेक्टर मध्ये तर ऑब्जेक्ट जातात. सो हे इनव्हॅलिड आहे. सो यू कॅन डबल कोट केलं तर स्ट्रिंग तर टाकू शकतो. सो v ऑफ 2 मध्ये जाणार 10. आलं का लक्षात. आणि तुम्हाला असं इंटिजर फ्लोट ऑब्जेक्ट नाही येत वेक्टर मध्ये ऍड करायचे स्ट्रिंगच आहे. ओके, सो जरी वेक्टर मध्ये डिफरंट डेटा टाइप्स ऍड होतात दिस इज मेन ऍडव्हान्टेज ऑफ द फीचर्स ऑफ द वेक्टर बट यू हॅव ओनली यू कॅन ऍड द स्ट्रिंग. ओके, सो तुम्ही फक्त 10 नाही टाकू शकत. तुम्हाला काय त्याला डबल कोट करावं लागेल स्ट्रिंग बिकॉज जर तुम्ही फक्त 10 टाकलं तर तो इंटिजर घेतो सिंपल इन बेसिक डेटा टाइप. सो दॅट इज नॉट अलाउड. आता 3.14 सो दिस इज ऑल्सो नॉट अलाउड. पण जर तुम्ही डबल कोट मध्ये टाकलं तर अलाउड. सो v डॉट ऍड एलिमेंट मेथड काय करणार ऍट दी एंड जाऊन तो एलिमेंट काय करणार ऍड करणार. आलं का लक्षात. ठीक आहे, सो दिस इज युअर मेथड ऍड एलिमेंट. नाउ द नेक्स्ट मेथड. नेक्स्ट मेथड आहे एलिमेंट ऍट आणि इथे तुम्ही देणार इंडेक्स. ओके, सो ऑब्वियसली ही मेथड काय रिटर्न करणार गिव्स द
name of or returns the element, not the name. Gives the, returns the element at specified index. Returns the element at specified index. For example, v dot add element at, जर मी 2 केलं तर माझ्या वेक्टर मध्ये हे एलिमेंट्स होते, तर सेकंड इंडेक्सला काय आहे 10, तर इट विल रिटर्न 10. आलं का लक्षात? ठीक आहे. सो आणि हे मेथड सगळ्या वेक्टर क्लासचे आहे, सो त्या वेक्टर क्लासच्या ऑब्जेक्ट वी हॅव टू कॉल. ओके. जर v डॉट इलेमेंट ऍट सपोज मी 4 दिलं तर फोर्थ इंडेक्सला काहीच नाही, देन इट विल रिटर्न नल. आलं का लक्षात? ठीक आहे. जर इलेमेंट असेल तर तो इलेमेंट रिटर्न करेल, नसेल तुम्ही जो इंडेक्स स्पेसिफाय केली त्या पोझिशनला जर इलेमेंट नसेल देन इट विल रिटर्न द नल. ओके. नाउ नेक्स्ट मेथड, size. So this gives the number of elements in vector. वेक्टर मध्ये टोटल किती एलिमेंट्स आहेत ते रिटर्न करणार. लाईक अरेची स्ट्रिंगची लेंथ फंक्शन असतं ना, तसं वेक्टरचं साइज आहे. म्हणजे जर मी या केस मध्ये v डॉट साइज केलं तर 1 2 3 4, तर मला काय रिटर्न करणार टोटल 4 एलिमेंट्स. आलं का लक्षात? ठीक आहे. नाउ नेक्स्ट मेथड, साइज नंतर रिमूव्ह इलेमेंट. सपोज रिमूव्ह इलेमेंट, आता मी केलं इथं ABC, कोणताही देऊ शकता जे तुम्ही ऍड केलंय त्यातला. ओके. v डॉट रिमूव्ह इलेमेंट. सो रिमूव्ह इलेमेंट मेथड आहे, किंवा आपण आधी मेथड लिहूया. तर ही मेथड काय करणार, रिमूव्ह द स्पेसिफाईड आयटम फ्रॉम वेक्टर. तुम्ही जो इथं आयटम पास केलाय तो रिमूव्ह करणार. फॉर एक्झाम्पल v डॉट रिमूव्ह इलेमेंट आणि इथे मी टाकलं PQR. तर हा जो PQR इलेमेंट आहे तो रिमूव्ह होऊन जाईल वेक्टर मधून, आणि मग काय होणार की फर्स्ट पोझिशनला येणार 10 आणि सेकंड पोझिशनला येणार 3.14, बिकॉज PQR आपण काय केला, रिमूव्ह केला. ओके. नाउ नेक्स्ट मेथड, रिमूव्ह इलेमेंट ऍट आणि इथे इंडेक्स. एकतर काय की तुम्ही डायरेक्ट नेम देऊ शकता जे की तुम्हाला रिमूव्ह करायचं, किंवा दुसरी मेथड काय v डॉट रिमूव्ह इलेमेंट. तर ऑब्विसली ही मेथड काय करणार, इट रिमूव्हज द इलेमेंट ऍट अ स्पेसिफाईड इंडेक्स. सपोज आता मी इथे 2 दिलं तर सेकंड पोझिशनला सेकंड इंडेक्सला जो इलेमेंट आहे तो रिमूव्ह होऊन जाईल, म्हणजे 3.40. म्हणजे आधीच्या रिमूव्ह इलेमेंट मेथडनी डायरेक्ट व्हॅल्यू द्यायची, ओके, रिमूव्ह करण्यासाठी, आणि रिमूव्ह इलेमेंट ऍडनी इंडेक्स द्यायची. सो तो इलेमेंट काय होऊन जाईल, रिमूव्ह होऊन जाईल. आलं का लक्षात? ठीक आहे. नाउ नेक्स्ट मेथड आहे रिमूव्ह इलेमेंट ऍटनी पर्टिक्युलर इंडेक्सचा जो इलेमेंट आहे तो रिमूव्ह होतो. त्याच्यानंतर आहे रिमूव्ह ऑल इलेमेंट्स. तर ह्यानी ऑल द इलेमेंट्स आर रिमूव्ड फ्रॉम वेक्टर. सो वेक्टर काय होऊन जाईल, एम्प्टी होऊन जाईल. जर मी v डॉट रिमूव्ह ऑल इलेमेंट्स केलं तर वेक्टर मध्ये जेवढे इलेमेंट्स आहेत तेवढे सगळे काय होऊन जातील, रिमूव्ह होऊन जातील. ओके. नाउ नेक्स्ट मेथड, इन्सर्ट इलेमेंट ऍट आयटम देणार आणि इंडेक्स देणार. ओके. सो ऍड इलेमेंट मेथडनी काय होतं की जो इलेमेंट आहे तो ऍट दी एंड जाऊन ऍड होतो. बट इन्सर्ट इलेमेंट ऍट मेथडनी सपोज मी जर केलं v डॉट इन्सर्ट इलेमेंट, बघा मेथड आहे, सो पहिला वर्ड पूर्ण स्मॉल आणि नेक्स्ट वर्डचं इच लेटर कॅपिटल, सॉरी इच वर्डचं फर्स्ट लेटर कॅपिटल.
सो इन्सर्ट इलेमेंट ऍट सपोज मी केलं XYZ आणि 1 तर फर्स्ट इंडेक्सला जाणार XYZ. ओके सो इथे आता जाणार V ऑफ 1 मध्ये जाणार XYZ आणि हा जो आहे 10 तो येणार सेकंड मध्ये. जर मी असं केलं V डॉट इन्सर्ट इलेमेंट ऍट PQR2 तर V ऑफ 2 मध्ये जाणार PQR आणि जो 10 होता तो V ऑफ 3 मध्ये जाणार. आलं का लक्षात? ठीक आहे. सो इन्सर्ट इलेमेंटनी आपण आयटम जो आहे तो स्पेसिफाईड इंडेक्सला इन्सर्ट करतो. ऍड इलेमेंटनी जो आयटम आहे तो आपण ऍट दी एंड जाऊन व्हेक्टरला ऍड करतो. इन्सर्ट इलेमेंटनी आयटम जो आहे तो स्पेसिफाईड इंडेक्सला ऍड करतो. ओके देन द लास्ट मेथड आहे की व्हेक्टर मध्ये इलेमेंट्स टाकले. ठीक आहे. नाउ व्हेक्टर डिस्प्ले कसा करायचा? आता इथे तर V जेव्हा आपण डिक्लेअर करतो तेव्हा ऍरे सारखं तर नाहीये. मग आपण कसं लूपनिंग जर आपल्याला करायचं झालं तर मग आपण कसं करणार ते? ओके सो तुम्ही काय करायचंय की व्हेक्टर मध्ये सगळे स्ट्रिंग टाकायचे आहेत. ओके नाउ आता मेन झालं की हे सगळं मेन मेमरी मध्ये गेलं. ऍड इलेमेंट इन्सर्ट इलेमेंटनी तुम्ही इलेमेंट टाकले. नाउ हाऊ विल यू डिस्प्ले द व्हेक्टर? ओके सो व्हेक्टर डिस्प्ले करण्यासाठी फर्स्ट यू हॅव टू कॉपी ऑल द एलिमेंट्स इन अ पर्टिक्युलर व्हेक्टर into the string array. ओके सो व्हेक्टर डिस्प्ले करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा व्हेक्टर मधले एलिमेंट्स एका स्ट्रिंग अरे मध्ये कॉपी करावे लागतात. देन यू कॅन स्ट्रिंग अरे मध्ये कॉपी झाले की तुम्हाला माहिती आहे स्ट्रिंग अरे तुम्ही एनहान्स फॉर लूप नी डिस्प्ले केला तरी चालेल, नॉर्मल फॉर लूप नी डिस्प्ले केला तरी चालेल. ओके सो टू कॉपी व्हेक्टर elements into string array you have to use the vector method. Last method is copy into method. ही कशाची मेथड आहे? लास्ट मेथड आहे व्हेक्टरची. त्याच्यामध्ये आपण एका स्ट्रिंग अरे मध्ये काय करणार आहे? सपोज आता मी V डॉट कॉपी इंटू केलं तर V मध्ये काय काय होतं? ABC XYZ PQR आणि 10. तर हे कोणत्या अरे मध्ये कॉपी होणार? S मध्ये. सो S ऑफ 0 मध्ये म्हणजे V च्या ऐवजी इथं S मध्ये जाणार हे सगळे इलेमेंट. देन आपण अरे मध्ये गेलेले सो अरे आपल्याला डिस्प्ले करायला येतो. सो आपण काय करणार? पहिल्यांदा व्हेक्टर मध्ये जेवढे इलेमेंट्स टाकायचे तेवढे तुम्ही एंटर करून घेणार. त्याच्यानंतर व्हेक्टर डिस्प्ले करायचा जेव्हा तुम्हाला असेल तेव्हा तुम्ही व्हेक्टर मधले ऑल दी एलिमेंट्स कॉपी करणार एका स्ट्रिंग अरे मध्ये आणि मग तो स्ट्रिंग अरे तुम्ही फॉर लूप यूज करून डिस्प्ले करणार आहे. आणि व्हेक्टरचे एलिमेंट स्ट्रिंग अरे मध्ये कॉपी करण्यासाठी फंक्शन आहे कॉपी इनटू फंक्शन. आलं का लक्षात? ठीक आहे. सो हे झालं तुमचं ऑल अबाउट द व्हेक्टर. नाउ जो व्हेक्टरचा प्रोग्राम येतो तो बघा आपण एक्सरसाइज मधला प्रोग्राम घेऊ म्हणजे तुम्हाला प्रॉपर व्हेक्टर विथ प्रोग्रामिंग कळून जाईल. नाउ प्रोग्राम बघा काय आहे? write a program that accepts a shopping. दोन पार्ट मध्ये प्रोग्राम आहे, आपण एक एक पार्ट करू. write a program that accepts a shopping list of 5 items from the command line and stores them in a vector. So this is a one part of the program. काय? Write a program that accepts a shopping list of 5 items from the command line. Command line means what? Command line arguments ला आपण प्रोग्राम रन करताना ऍज अ कमांड लाईन आर्ग्युमेंट म्हणून शॉपिंग लिस्ट 5 आयटम्स आपण एंटर करायचे शॉपिंगचे. ओके आणि ते आयटम्स कुठे ऍड करायचे? व्हेक्टर मध्ये ऍड करायचे आहे. सो दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ द प्रोग्राम. ओके नाउ मॉडिफाय अबव प्रोग्राम
to accomplish the following. First, to delete an item in the list. Okay, then to add an item at a specified location in the list. Okay, then third, to add an item at the end of the list. And fourth, to print the contents of the vector. ओके, सो पहिल्यांदा काय करायचंय, कमांड लाईनला आपल्याला 5 जे आयटम्स पास करणार ते आपल्याला व्हेक्टर मध्ये ऍड करायचे आहेत. सो हा प्रोग्राम आपण पहिले करू. त्याच्यानंतर आता एक जे आपण व्हेक्टर क्रिएट करणार ज्याच्यामध्ये 5 शॉपिंग आयटम्स टाकणार त्यातला कोणता तरी एक आयटम डिलीट करायचा. त्याच्यानंतर म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला रिमूव्ह एलिमेंट मेथड यूज करावी लागेल. To add an item at a specified location. ह्याच्यासाठी आपल्याला insert element add मेथड यूज करावी लागेल. To add an item at the end of the list, add element मेथड. आणि to print the contents of the vector, copy into आणि मग व्हेक्टर प्रिंट करायचं. ओके, सो फर्स्ट आपण काय करूयात आता प्रोग्राम शॉपिंग लिस्टचे जे 5 आयटम्स आहेत कमांड लाईन थ्रू आपण जे घेणार आहे ते आपण पहिले व्हेक्टर मध्ये ऍड करू. ओके, सो फर्स्ट आता पहिल्यांदा आपल्याला व्हेक्टर करायचं आहे. सो जावा डॉट util डॉट स्टार्ट. ओके, नाउ क्लास सपोज शॉपिंग व्हेक्टर असं. ओके, एस आणि व्ही मी कॅपिटल काढलंय. हे मेन लक्षात ठेवायचं जेव्हा आपण प्रोग्राम सेव्ह करतो. ओके, फर्स्ट मी सेव्ह करून घेते. shopping vector dot java all files. Okay, now public static void main. ओके, नाउ आता आपल्याला कमांड लाईन आर्ग्युमेंट्स जे आपण पास करणार ते सगळे व्हेक्टर मध्ये ऍड करायचे आहे. सो व्हेक्टर तुम्ही कितीही साईजचा करा किंवा साईज देऊ नका तरी सुद्धा तुम्ही ते इझिली एक्सट्रॅक्ट करू शकता. ओके, आता आपण जे कमांड लाईन आर्ग्युमेंट पास करणार ते कुठे असतात, या ARGS मध्ये असतात. सो ते आपण तिथून काढून कुठे घ्यायचे आहेत, वेक्टर मध्ये टाकायचे आहे. सो I is equal to 0, I is less than ARGS dot length I plus plus. आता हे तुम्हाला माहिती आहे आपण ARGS ॲरे कसा आपण करतो. फक्त आपण काय करणार, v dot add element ARGS of I. बघा पहिल्यांदा जो 0 शॉपिंग लिस्टचा जो पहिला आयटम असेल तो ARGS of 0 मध्ये असेल तो आपण ऍड करणार वेक्टर v मध्ये. परत लूप इन्क्रीमेंट होणार, I1 होणार, ARGS of 1 जे फर्स्ट आर्ग्युमेंट असेल म्हणजे सेकंड इलेमेंट तो जाणार. असं एक ऍड इलेमेंट काय होणार, एक एक ऍड करत राहणार. ओके, नाउ आता आपण काय करूयात, एक स्ट्रिंग ॲरे डिक्लेअर करू. जे बिकॉज आता आपल्याला व्हेक्टर मध्ये ते शॉपिंग लिस्टचे जे 5 आयटम्स आहेत ते बरोबर गेलेत की नाही. सो आपल्याला पहिले v तर डिस्प्ले करावा लागेल. सो आपण काय करणार, एक ॲरे घेणार, स्ट्रिंग कितीचा घेणार, किती साईजचा घेणार, इथे आपल्याला साईज द्यावी लागते जेवढी v ची साईज आहे. सो v ची साईज कशी मिळते आपल्याला, साईज फंक्शनने. v ची जेवढी साईज आहे तेवढाचा आपण एक ॲरे घेतला. नाउ व्हेक्टर मधले जे एलिमेंट्स आहेत ते कॉपी केले त्या ॲरे मध्ये, एस ॲरे मध्ये. ओके, सो v मधले जेवढे एलिमेंट्स आहे हे एस ॲरे मध्ये गेले. नाउ आता आपण डिस्प्ले करूयात व्हेक्टर elements in vector for. आता एनहान्स फॉर लूप यूज केलं तरी चालेल. ओके, स्ट्रिंग आता एस आहे ना तिथं, तर पी घेतलं मी आणि एस घेतलं इथे. सो आपण फक्त काय करणार, इथे
प्रिंट ln p. ओके, नाव आता आपण एकदा चेक करू. सो प्रोग्राम कसा, पहिल्यांदा कमांड प्रॉम्प्ट now desktop Java C shopping first time it will take some time. ओके, नाउ हे जे आहे हे वॉर्निंग्स आहेत बघा. जेव्हा आपण वेक्टर क्लास यूज करतो तेव्हा या वॉर्निंग येतात. तर या वॉर्निंग येत नॉट द एरर. सो प्रोग्राम रन करायचा आहे. नाउ जावा शॉपिंग वेक्टर. आता आपण 5 आयटम्स काय करायचे, पास करायचे आहेत. सपोज पेन्सिल्स, इरेजर्स, शार्पनर्स, स्केल्स, कोणतेही शॉपिंग लिस्टचे 5 आयटम्स, स्केल्स, कंपास. ओके, आणि एंटर केलं. जर आता प्रॉपर डिस्प्ले झालं तर मग वेक्टर मध्ये एलिमेंट्स गेलेले आहेत बघा. आलं का लक्षात? ठीक आहे. सो इथे आपण काय केलं, पहिल्यांदा I0 झाला, मग V मध्ये आपण ऍड केलं ARGS of 0 दॅट इज पेन्सिल्स. ओके, त्याच्यानंतर I इथे 1 झाला, मग V मध्ये आपण ऍड केलं ARGS of 1 दॅट इज इरेजर्स. मग I2 झाला, V मध्ये ऍड केलं आपण ऍड एलिमेंट्स ARGS of 2 दॅट इज शार्पनर्स, मग स्केल्स आणि मग कंपास. मग आता वेक्टर प्रिंट करायचा आहे. सो पहिल्यांदा आपण एक ऍरे घेतला स्ट्रिंग, आणि बिकॉज आपल्याला वेक्टर मध्ये एलिमेंट पहिले स्ट्रिंग मध्ये कॉपी करावे लागतात स्ट्रिंग ऍरे मध्ये. मग स्ट्रिंग ऍरे किती साईजचा पाहिजे, जेवढे एलिमेंट्स वेक्टर मध्ये आहे. सो v डॉट साइज ने आपण स्ट्रिंग ऍरे डिक्लेअर केला, आणि मग कॉपी वेक्टर मधले एलिमेंट्स कॉपी इनटू फंक्शन मी s ऍरे मध्ये टाकले, आणि मग आपण काय केला, तो जस्ट प्रिंट केला. तो हा झाला आपला फर्स्ट पार्ट ऑफ अ प्रोग्राम. नाउ नेक्स्ट आता आपल्याला हे करायचंय, टू डिलीट एन एलिमेंट, delete an item in the list, then to add an item at a specified location, then to add an item at the end of the list, and to print the contents of the vector. Okay, so आता आपण वन बाय वन करूयात. आपण आता याच्यामध्ये एक स्कॅनर पण यूज करू रन टाइम व्हॅल्यू घेण्यासाठी. कोणता आयटम तुम्हाला डिलीट करायचा आहे ते मी तुम्हाला सिंपल प्रोग्राम करून देते, त्याच्यानंतर तुम्ही मेनू ड्रिव्हन प्रोग्राम करायचा आहे बघा. स्ट्रिंग आयटम एक व्हेरिएबल घेतलं. नाव आता आपल्याला रिमूव्ह आयटम, पहिल्यांदा काय करायचं, रिमूव्ह आयटम फ्रॉम द लिस्ट. सो आपण पहिल्यांदा जो आयटम रिमूव्ह करायचा तो घेऊयात युजर कडून. एंटर आयटम टू रिमूव्ह. ओके, नाउ आयटम इज इक्वल टू sc डॉट नेक्स्ट लाईन. नेक्स्ट लाईन दोन्ही कोणताही यूज करू शकता. ठीक आहे, तर आपले सगळे वन वर्डचेच आयटम आहे. सो नेक्स्ट केलं तरी चालेल. ओके, सो आयटम इज इक्वल टू sc डॉट नेक्स्ट लाईन. ठीक आहे, नाउ जो आयटम रिमूव्ह करण्यासाठी v डॉट रिमूव्ह एलिमेंट मेथड, आणि त्याच्यामध्ये पास करणार आयटम. ओके, आता रिमूव्ह झालाय की नाही ते चेक करण्यासाठी परत आपण वेक्टर काय करू, डिस्प्ले करू. आता एक मी रिमूव्ह केला. ओके, सो मला परत स्ट्रिंग ऍरे मध्ये कॉपी तर करावंच लागणार ना, बिकॉज आता जर मी हेच फंक्शन मी जर डायरेक्टली आता हा एस ऍरे जर डिस्प्ले केला तर मला एक नल व्हॅल्यू मिळणार बघा. आता मी काय करते, परत हा जो आहे आणि ते कॉपी इनटू एस पण करावं लागेल. आता बघा, ह्याला एकदा सेव्ह करूयात आपण. कंपाईल. फाइव एलिमेंट्स टाकले.
नाउ एंटर आयटम टू रिमूव्ह. सपोज आता मी रिमूव्ह करते इरेजर्स. तर बघा काय आलं इथं, पेन्सिल, शार्पनर, स्केल्स आणि शेवटचं 2दा आलं. ठीक आहे, बिकॉज साईज तर 5च राहिली जी की आपली सुरुवातीला होती, पण एक आयटम रिमूव्ह केल्यामुळे साईज काय झाली त्याची कमी झाली ना. सो आपल्याला हा जो एस आहे ना तो ॲरे परत एकदा रिइनिशियलाइज करायचा बिफोर कॉपी. इथे रिमूव्ह झालं, त्याच्यानंतर बिफोर कॉपी करण्यासाठी परत एस जो ॲरे आहे तो काय करायचा, इनिशियलाइज करायचा टू न्यू साईज. जे न्यू साईज असेल ते, म्हणजे आता सध्या 5 होते सुरुवातीला, तर आता किती, एक इलेमेंट रिमूव्ह केल्यामुळे 4 झाले असेल. मग 4 साईजचा हा ॲरे परत रिइनिशियलाइज केला, तर परत रिडिक्लेअर करायची गरज नाही, फक्त त्याला रिइनिशियलाइज केला आणि मग परत त्याच्यामध्ये कॉपी केला आणि आता आपण प्रिंट केला. ओके, नाव आता चेक करा. एंटर आयटम टू रिमूव्ह. सपोज आता मी रिमूव्ह केला स्केल्स. बघा राहिलं बरोबर पेन्सिल्स, इरेजर, शार्पनर्स आणि कंपास. ओके, 4 राहिले. ठीक आहे, नाउ नेक्स्ट काय आहे, एंटर द इलेमेंट ॲट अ स्पेसिफाईड लोकेशन. ओके, सो आता आपल्याला लोकेशन साठी आपण एक इंडेक्स घेऊयात. ओके, सो पहिल्यांदा आपण एंटर करणार system.out.println एंटर आयटम टू इन्सर्ट. पहिल्यांदा आयटम कोणता इन्सर्ट करायचा आहे ते घेणार. मग त्याच्यानंतर आयटम व्हेरिएबल आपण ऑलरेडी घेतलेले, सो आयटम असणार आहे आपला स्ट्रिंग. त्याच्यानंतर system.out.println एंटर इंडेक्स. कोणत्या इंडेक्सला तुम्हाला इन्सर्ट करायचं आहे. नाउ इंडेक्स इज इक्वल टू sc.next int. ओके, झालं. नाउ आता आपल्याला स्पेसिफाईड इंडेक्स साठी सो v डॉट इन्सर्ट कोणती मेथड आहे, इलेमेंट ऍड. सो आयटम टाकायचा पर्टिक्युलर इंडेक्सला जी पास केली आहे ती, आणि मग परत इन्सर्ट झाल्यानंतर एक आज परत साईज होईल. सो परत आपण एवढं कॉपी करणार आहे की आपले चेंजेस झालेत का ते डिस्प्ले करण्यासाठी. सेम कोड न्यू साईजने आपण परत हा एस जो ॲरे आहे तो रिइनिशियलाइज केला, त्या एस मध्ये व्ही चे एलिमेंट कॉपी केले आणि एस डिस्प्ले केला. ओके, बरोबर आपलं इन्सर्ट झालंय की नाही ते चेक करण्यासाठी कंपाइल करा. सो हे एलिमेंट्स आहे. एंटर आयटम टू रिमूव्ह. सपोज मी कंपास रिमूव्ह केलं. ओके, सो रिमूव्ह झाल्यानंतर हे राहिलं बघा पेन्सिल, इरेजर, शार्पनर, स्केल्स. आता मला नवीन आयटम एक इन्सर्ट करायचा आहे. सपोज आय वॉन्ट टू इन्सर्ट बॉटल्स. ओके, आणि कोणत्या इंडेक्सला, सेकंड इंडेक्सला. सो आता इलेमेंट बघा, पहिले आपलं काय राहिलेलं, पेन्सिल, इरेजर, शार्पनर, स्केल्स. आता बघा 0th इंडेक्सला पेन्सिल्स, फर्स्ट इंडेक्सला इरेजर आणि मग सेकंड इंडेक्सला आपण काय टाकले आता, बॉटल्स. सो इथे आलं बॉटल्स सेकंड इंडेक्सला. ही 0, ही 1 आणि ही 2 आणि मग शार्पनर्स आणि स्केल्स. आलं का लक्षात. रिमेनिंग जे आहे ते तसेच ऍड होणार. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, हे झाल्यानंतर टू ऍड अन आयटम ऍट द एंड ऑफ द लिस्ट. एंड ऑफ द लिस्ट साठी तुम्हाला माहिती आहे की काय यूज करायचंय, ऍड एलिमेंट. सो कोणता आयटम पहिल्यांदा तुम्हाला ऍड करायचा ऍट द एंड ऑफ द लिस्ट तो एंटर करून घ्या. Enter item to insert at end. Okay, so item is equal to sc.next line. Okay, so आता इथे जो आयटम आपण स्कॅन करू तो डायरेक्टली एंड ला टाकायचा आहे. सो ऍड इलेमेंट मेथड ऑब्विसली आणि इथे टाकायचं आयटम. ओके, आणि झालाय की नाही ते करण्यासाठी परत इथून कॉपी करायचं. ओके, नाउ कंपाइल. ठीक आहे, हे सुरुवातीचे वेक्टर. एंटर आयटम टू रिमूव्ह. सपोज स्केल्स रिमूव्ह केलं, स्केल्स रिमूव्ह करून जे आयटम्स आहेत ते राहिले हे एवढे. त्याच्यानंतर एंटर आयटम टू इन्सर्ट. सपोज आता बॅग्स
थर्डला. सो इथे आलं बघा 0 1 2 थर्ड पोझिशनला बॅक्स आलं. ओके, आता काय आपलं स्किप झालं ना, इन्सर्ट आयटम ऍट द एंड, ते स्किप झालं आपलं. ओके, सो इथे आपण नेक्स्ट यूज करू. कधी कधी हे प्रॉब्लेम देतं बघा नेक्स्ट लाईन वगैरे, तर नेक्स्ट यूज करायचं. काय कोणतंही रिमूव्ह करू शकता जे प्रेझेंट आहे ते. एंटर आयटम, आता हे आपले व्हेक्टर आहे. ओके, आता मी ऍट द एंड मला ऍड करायचं आहे एक. सो बॅक्स, सो आलं इथं बॅक्स. आलं का लक्षात? ठीक आहे. सो हे झालं तुमचं. आणि लास्ट काय की डिस्प्ले करायचं. तर डिस्प्ले तर आपण टू प्रिंट द कंटेंट्स ऑफ द व्हेक्टर, ते तर डिस्प्ले केले. सो व्हेक्टर्सचे कंटेंट डिस्प्ले करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं, कॉपी करावं लागतं वेक्टर इंटू एका स्ट्रिंग ऍरे मध्ये, आणि मग तो डिस्प्ले करावा लागतो. ओके, सो हा जो प्रोग्राम मी तुम्हाला करून दिला, आता हाच प्रोग्राम तुम्ही अपडेट करायचा आहे बघा, मॉडिफाय करायचा आहे मेनू ड्रिव्हन. आता काय होतं, इच टाइम मी प्रोग्राम रन करते तर मला परत परत ऍट द एंड कोणता करायचा आहे, म्हणजे आता मी सुरुवातीला चेंजेस केले की इलेमेंट स्पेसिफाईड इंडेक्सला, ठीक आहे, परत रिमूव्हचा केला तर परत मला ऍड इलेमेंट कोणत्या इंडेक्सला इन्सर्ट करायचा आहे आणि कोणता इलेमेंट इन्सर्ट करायचं ते परत करावं लागतं, परत रिमूव्ह करावं लागतं इच टाइम. सो तुम्ही काय करायचं, मेनू ड्रिव्हन प्रोग्राम करायचा. सो सुरुवातीचा जो हा पार्ट आहे की आपल्याला कमांड लाईन थ्रू जे घेतलेले आहेत ते आपल्याला वेक्टर मध्ये टाकायचे आहे. तर हा पार्ट सेम येणार, कॉमन येणार, हा सुरुवातीला इथपर्यंत सेम येणार. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, वेक्टर कमांड लाईनचे एलिमेंट्स वेक्टर मध्ये टाकल्यानंतर ते लूप, त्याच्यानंतर तुम्हाला मेनू करायचा आहे डू मध्ये. ओके, सो पहिल्यांदा काय डिस्प्ले करायचे, वन फॉर डू मध्ये, वन फॉर इन्सर्ट इलेमेंट ऍट specified index, 2 for insert element at end, 3 for remove element, and 4 for display, 5 for exit. सो तुमचं व्हाईल चालणार जोपर्यंत ch ची व्हॅल्यू 5 येत नाही तोपर्यंत. ओके, आता आपण काय करतो, एकदाच इलेमेंट इन्सर्ट करतो ऍट स्पेसिफाईड इंडेक्स, एकदाच ऍट द एंड, एकदा रिमूव्ह करतोय आणि डिस्प्ले करतोय. सो तुम्ही अशी चॉईस द्यायच्या, मग युजर कडून ह्यातली एक चॉईस स्कॅन करायची, ती स्विचला पाठवायची. आता हे सगळं मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये स्विच केस टाकायची. हे मेनू डिस्प्ले झाल्यानंतर युजर कडून जी चॉईस आहे ती घ्यायची आणि ती चॉईस कुठे पाठवायची, स्विचला. सो जोपर्यंत युजर, मग तुम्ही काय करू शकता, इन्सर्ट इलेमेंटचे जे माझं लॉजिक मी केलेले ते तुम्ही फक्त केस 1 मध्ये टाकणार आणि केस 4 मध्ये तर तुमचं डिस्प्लेच असणार आहे. म्हणजे जे लूप आपण इतक्या टाइम्स केलेलं आहे बघा, इथे पण केलं डिस्प्ले करायला, इथे पण केलं, इथे पण केलं, ते एवढ्या टाइम्स करायची गरज नाही, फक्त केस 4 मध्येच फक्त ते करायचे. सो इन्सर्ट केलं की केस 4 करून बघायचं की प्रॉपर डिस्प्ले होत आहे का, इन्सर्ट ऍट द एंड केलं की केस 4 परत प्रेस करायचं, रिमूव्ह केलं की केस 4. सो ह्या टाइपचा प्रोग्राम तुम्हाला करायचा आहे मेनू ड्रिव्हन. ओके, सो हे झालं तुमचं व्हेक्टर. ठीक आहे, नाव आता आपलं जे विदाउट क्लास, म्हणजे आपण जावा प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड, सो क्लास तर आपल्याला मेन साठी एक क्लास पाहिजेच आहे. सो हे लिहिलेलं आहे आपण क्लास, पण जसं C++ मध्ये क्लास होते, मग आपण क्लासमध्ये मेथड फंक्शन टाकायचो आणि मग मेन मध्ये त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करून आपण काय करायचं, ते फंक्शन कॉल करायचं. सो ऍक्च्युअल जे क्लासेस आहे ते आपण नेक्स्ट लेक्चर पासून काय करूया, स्टार्ट करूया. सो जे व्हेक्टर होतं, स्ट्रिंग बफर, रॅपर क्लासेस, त्याच्यासाठी आपल्याला सेपरेट एक क्लास घ्यायची गरज नव्हती. ओके, सो आता इथून पुढे आता आपल्याला क्लास कसा क्रिएट करायचा, क्लासमध्ये व्हेरिएबल कसे डिक्लेअर करायचे. आता हे जे आपण डिक्लेअर करतोय व्हेरिएबल्स, हे क्लासमध्ये नाही करत, हे आपण मेन मध्ये करतोय बघा. आणि मेन साठी क्लास लागून, दॅट इज अनदर थिंग, पण हे क्लासचे मेंबर्स नाहीये, हे मेन मध्ये आपण डिक्लेअर करतोय. ओके, स्ट्रिंग पी, त्याच्यानंतर आयटम, हे आपण क्लासमध्ये मेन मध्ये करतोय. सो हे मेनचे व्हेरिएबल झाले. आता आपण क्लासमध्ये कसे व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचे, क्लासमध्ये कसे फंक्शन करायचे, मग त्याचं ऑब्जेक्ट कसं करायचं, पब्लिक कसे करायचे फंक्शन, प्रायव्हेट कसे करायचे, मग ऑब्जेक्ट कसं क्रिएट करायचं, अरे ऑफ ऑब्जेक्ट्स हाऊ इट इज क्रिएटेड, तर हे सगळं आपल्याला बघायचं आहे फ्रॉम द नेक्स्ट लेक्चर. ओके, सो ज्या कन्सेप्ट साठी क्लासेसची गरज नाही त्या सगळ्या कन्सेप्ट आपल्या झालेल्या आहेत.
आता इथून पुढे आपल्याला एक सेपरेट क्लास, त्याचे सेपरेट फंक्शन्स आणि मग अजून एक सेपरेट क्लास ज्याच्यामध्ये आपला मेन असणार आहे. ओके, सो ह्या टाइपचे आपले म्हणजे ऍक्च्युअल जे ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे ते आपल्याला नेक्स्ट लेक्चर पासून स्टार्ट करायचं आहे. ओके.